प्रथमतः आपल्या आंबेगाव तालुक्यातील ज्या ज्या व्यक्तींचं दुर्दैव आपल्यातून या नरभक्षक बिबट्यामुळे जाणं झालं त्या सर्वांना मी विनम्र असं अभिवादन करून या ठिकाणी आज आपण पाहिलं की 4-4:30 वाजताच्या सायंकाळच्या दरम्यान पिंपरखेडच्या ठिकाणी या नरभक्षक बिबट्याचं त्या ठिकाणी गोळ्या घालून त्याला ठार मारण्यात आलं। तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष म्हणजे 10 वर्षात आतापर्यंत 10 वर्षात कुठंच ही अशी शूटआउटची ऑर्डर त्या ठिकाणी काढण्यात आली नाही। खऱ्या अर्थानं आज देखील वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि म्हाडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मंत्रालयात जी बैठक झाली त्यामध्ये सुद्धा अनेक निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले आणि खऱ्या अर्थानं या बिबट प्रवण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं आपण त्याच्यावरती उपाययोजना करायला पाहिजे त्याच्यावरती ठोस भूमिका त्या ठिकाणी घेण्यात आल्या। मग त्याच्यामध्ये जवळपास ज्या आपल्या 2-3 तालुक्यां मिळून 2000 बिबटे या ठिकाणी वास्तव्यास आहेत। त्यापैकी 1500 बिबटे हे गुजरात मधील वनतारा या अभयारण्यात सोडण्याचा निर्णय, त्याचबरोबरीने जे काही निर्णय नवीन या ठिकाणी घेण्यात आले त्या सगळ्या निर्णयांचं आपण या तालुक्याच्या वतीनं या शहरातील जनतेच्या वतीनं मनापासून या निर्णयांचं स्वागत करतोय। आणि तसं पाहिलं तर ही जी आताची जी परिस्थिती आहे याला कुठंतरी उपाययोजना ही शासनाच्या माध्यमातून आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही उपाययोजना आज ज्या पद्धतीने चालू आहे ती उपाययोजना लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने कार्यान्वित होईल आणि आपल्याला देखील या बिबट्याच्या वावरापासून आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सहज त्या ठिकाणी आपल्याला अडचण येणार नाही। अशा अनुषंगानं आज जे निर्णय झाले त्याचं आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करूया। धन्यवाद।